नमस्कार मित्रांनो, मी सागर जगताप आपल्या सर्वांचं स्वागत आहे ग्लोबल मराठी न्यूज चॅनल मध्ये। सध्या बरेचसे शेतकरी पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा युट्यूब चॅनलवरती किंवा वेगवेगळ्या वेबसाईट वरती अनेक प्रकारच्या चुकीच्या माहिती दिली जात आहे। हे काम करा तरच मिळणार तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 21वा हप्ता, नाहीतर बंद होऊ शकतो तुमचा पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे। अशा प्रकारच्या अनेक धमकीवाजा जी माहिती युट्यूब चॅनलवरती पसरवली जात आहे। रोज नवीन पीएम किसान योजनेच्या हप्त्याची तारीख दिली जात आहे। अनेक युट्यूब चॅनलवरती व्ह्यूज साठी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचीही चूक नाही, कारण की त्यांना सध्या पैशाची खूप गरज आहे। तो आर्थिक संकटामध्ये अडकला। या सगळ्या गोष्टींमुळे ह्या युट्यूब चॅनल किंवा ज्या चुकीच्या वेबसाईट आहेत, जी माहिती चुकीची पसरवली जात आहे, या गोष्टीचा आधार घेतात। ते तुमच्या भावनांशी खेळतात आणि आमचा शेतकरी राजा मोबाईलचा डाटा म्हणा किंवा स्वतःचा वेळ सुद्धा या युट्यूब चॅनलचे व्हिडिओज पाहण्यासाठी वाया घालवत असतात, खर्च करत असतात। आपण मागे बघितलंय की पीएम किसान योजनेचा जो 20वा हप्ता आहे, त्याचबरोबर ती नमो शेतकरी योजनेचा जो 7वा हप्ता आहे, तो देण्यास केंद्र व राज्य सरकारला खूप मोठ्या प्रमाणामध्ये विलंब झाला होता। तसाच विलंब आता 21वा हप्ता वितरित करण्यासाठी होणार आहे का, किंवा 21वा जो हप्ता आहे जो पीएम किसानचा, तो हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे, या संदर्भामध्ये अनेक प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे। तर मला शेतकऱ्यांना सांगावंसं वाटतं की पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे, तो मिळण्यास सध्या तरी विलंब होऊ शकतो। याचं असं कारण आहे की ज्या बिहार विधानसभेच्या निवडणुका झाल्या, बिहारच्या 2 टप्प्यामध्ये ज्या निवडणुका झालेल्या आहेत, एक म्हणजे 6 नोव्हेंबरला पहिला टप्पा पार पडला आणि दुसरा टप्पा जो की 11 नोव्हेंबरला पार पडला, आणि तिथले जी मतमोजणीची जी तारीख आहे ती 14 नोव्हेंबर आहे। आता या सर्वांदरम्यान निवडणुका आयोगामार्फत आचारसंहिता जी लागू आहे, तर त्याच्यामुळे हा आतापर्यंत विलंब झाला होता। 14 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील आणि निवडणुका आयोगातर्फे राज्यपालांना निकाल जो आहे तो आलेला तो सोपवला जाईल आणि त्यानंतरच आचारसंहिता जी लागू होती ती संपुष्टात आणली जाईल। आणि हे संविधानिक जी निवडणूक प्रक्रिया आहे, जोपर्यंत निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत आचारसंहिता ही लागूच राहते। आता ही आचारसंहिता बिहार राज्यापुरतीच मर्यादित जरी असली तरी त्याचा परिणाम हा केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्याच्यावरती थेट होत असतो। आता केंद्राचे ज्या योजना आहेत त्या बिहार सोडून इतर राज्यामध्ये आहेत तशाच चालू ठेवता येतात आणि त्या निधीचे वितरणही करता येते, परंतु निवडणूक आयोगाकडून तशा पद्धतीचा केंद्राला परमिशन घ्यावी लागते। त्यानंतरच केंद्राने त्या राज्यांमध्ये योजना राबवल्या जातात किंवा त्या निधीचे वितरण केंद्रामार्फत केले जाऊ शकते। तर अशा पद्धतीचा सरकारला एक पर्याय उपलब्ध होता, परंतु केंद्र सरकारमधील तर बड्या नेत्यांचा फोकस फक्त राज्यातील निवडणुकांवरतीच होते। त्यामुळे केंद्रामधील जे नेते होते ते शेतकऱ्यांचे जे आसमानी संकट आले, त्याचबरोबर ते शेतकऱ्यांवरती जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याकडे त्यांनी साफ या बड्या नेत्यांनी दुर्लक्ष केलेलं दिसत आहे। महाराष्ट्रातील शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संकटात असून सुद्धा सरकार दुसरीकडे आता आपलं स्वतःचं तोंड फिरवून बसण्याची भूमिका सध्या तरी घेतलेली दिसत आहे। शेतकऱ्यांवरती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जी अतिवृष्टी म्हणा किंवा महापूर म्हणा किंवा त्या महापुरात झालेल्या पिकांचं नुकसान म्हणा, पडलेल्या पिकांच्या जे बाजारभाव आहेत ते म्हणा, यासारख्या एक ना अनेक संकटांना तोंड देऊन शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची जी दुर्दशा होत असताना, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सरकारच्या आर्थिक मदतीची आवश्यकता असताना सरकारने या संदर्भामध्ये कोणत्याच पद्धतीने मदत न करण्याकडे सरकारचा भर दिसत असल्याचं सध्या तरी दिसत आहे। उलट महाराष्ट्र सरकारने पंजाब राज्यासारखं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऍडव्हान्स हप्ता वितरित करायला पाहिजे होता, तरी पण एक
आशा आहे की 14 तारखेनंतर बिहार निवडणुकांचे जे काय परिणाम येतील त्यानंतरच पीएम किसान योजनेच्या निधीचा वितरणाच्या तारखेसंदर्भामध्ये काहीतरी अपडेट येतील सरकारतर्फे म्हणजे. आणि या निवडणुकांच्या प्रक्रियेमध्ये त्याचबरोबर ते हप्त्याची जी तजवीज करण्यासाठी जो वेळ लागणार आहे आणि जे आतून सूत्रांकडून आम्हाला जी माहिती मिळते त्यानुसार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या हप्ता वितरणासंदर्भातला पाठीमागचा जर आपण जो इतिहास बघितला तर 15 डिसेंबरच्या पुढेच हप्ता वितरण होण्याची शक्यता आहे. तरी नोव्हेंबरमध्ये सध्या तरी हप्ता वितरित केला जाणार नाही असंच दिसत आहे. तरी सुद्धा जानेवारी 10 तारखेच्या दरम्यान आपल्याला पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीतरी चुकीची माहिती देऊन फसवण्यापेक्षा जी सध्याची जी अपडेट आहे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो आपल्या सर्व शेतकऱ्यांना मिळू शकतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कमेंटद्वारे विचारू शकता. आमच्या चॅनलला जर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत.